हॅलो स्टुडंट्स अँड वेलकम टू DPC ऑनलाईन क्लासेस. लास्ट लेक्चरमध्ये आपण डिफरंट टाईपचे प्रेशर्सचे डेरिव्हेशन काढले, ज्याच्यामध्ये पहिलं डेरिव्हेशन आपण डिराईव्ह केलं होतं एक्सप्रेशन फॉर द प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम, आणि त्याच्यामध्ये आपण पाहिलं प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम इज गिवन बाय रो एच. देन we have derived expression for the atmospheric pressure, and using that expression we have calculated the atmospheric pressure at the sea level, whose value is found to be 1.01 into 10 to the power 5 Newton per meter square, which is known as the 1 atmospheric pressure. Okay, then we have derived the expression for the total pressure, our absolute pressure, and using this expression for the total pressure we have derived the expression for the gauge pressure. Okay, the total pressure is given by this P is equal to P0 plus rho Hg. In this equation, this P0 is known as the atmospheric pressure, and it is the pressure due to the liquid column. And this difference between the absolute pressure or total pressure and the atmospheric pressure is known as the gauge pressure. Okay, एवढे डेरिव्हेशन्स पाळून आपले काढून झाले. आता आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला बघायचंय हे जे डिफरंट टाइपचे प्रेशर्स असतात, हे जे डिफरंट टाइप्सचे प्रेशर्स आहेत ते कसे मेजर करायचे. म्हणजे काय, आजच्या लेक्चरचं आपलं मेन इंटेन्शन असणार आहे काय, मेजरमेंट ऑफ प्रेशर. हाऊ टू मेजर द प्रेशर. कधी ते ॲटमॉस्फेरिक प्रेशर असेल किंवा कधी टोटल प्रेशर असेल, ॲब्सोल्यूट प्रेशर असेल किंवा त्यालाच आपण गेज प्रेशर असेल. हे डिफरंट टाइपचे प्रेशर्स मेजर करण्यासाठी जे बी डिव्हाइसेस आहेत ते सर्व डिव्हाइसेस आज आपल्याला स्टडी करायचे. ऍक्च्युअली आपल्या सिलेबसला फक्त दोनच डिव्हाइसेस आहेत. या मेजरमेंट ऑफ प्रेशर साठी आपण दोन डिव्हाइसेस स्टडी करणार. त्याच्यामध्ये जे फर्स्ट आहे बघा, याच्यामध्ये जे फर्स्ट आहे ते आहे बॅरोमीटर, त्यालाच मर्क्युरी बॅरोमीटर असं सुद्धा म्हणतात. आणि दुसरं जे आहे ते मॅनोमीटर, त्यालाच ओपन ट्यूब मॅनोमीटर असं सुद्धा म्हणतात. ठीक आहे, मग आता आपल्या ज्या सिलेबस मध्ये दिलेले ते हे दोनच डिव्हाइसेस आहेत आणि हे सगळे बेसिक आहेत. आता बॅरोमीटर आणि मॅनोमीटर याच्यातला डिफरन्स काय हे जर तुम्हाला पाहावंसं वाटलं तर बेसिक डिफरन्स इज दॅट दिस बॅरोमीटर इज युज्ड टू मेजर द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ॲटमॉस्फेरिक प्रेशर मेजर करायचं असेल तर आपण बॅरोमीटर यूज करतो, आणि मॅनोमीटर कशासाठी यूज करायचं, एखाद्या गॅसचं प्रेशर मेजर करायचंय. ऍक्च्युअली याचं काम काय असतंय, दिस बॅरोमीटर मेजर्स द ॲटमॉस्फेरिक प्रेशर व्हाईल दिस मॅनोमीटर इज युज्ड टू मेजर द प्रेशर डिफरन्स किंवा गॅसचं प्रेशर. ऍक्च्युअली याच्यामध्ये गेज प्रेशर मेजर केलं जातं. ठीक आहे, मग आता आपल्याला बघायचे हे दोन्ही इन्स्ट्रुमेंट वन बाय वन इन डिटेल. ठीक आहे, चला आता फर्स्ट टाइपच्या इन्स्ट्रुमेंट कडे, डिव्हाइस कडे जाऊ, ज्याला आपण बॅरोमीटर असं म्हणतो. इट इज ऑल्सो नोन ॲज द मर्क्युरी बॅरोमीटर. मग चला आपण या बॅरोमीटरला डिटेल मध्ये स्टडी करायचा प्रयत्न करू. आता पहिल्यांदा तर हे बॅरोमीटर म्हटलं की आपल्या लक्षात आलं पाहिजे बॅरोमीटर कशासाठी यूज करायचं. म्हणून आपला फर्स्ट पॉइंट, महत्वाचा पॉइंट याच्यातला असा असेल, इट इज युज्ड टू मेजर. काय मेजर करायचंय, इट इज युज्ड टू मेजर द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. लक्षात ठेवायचं, इट इज युज्ड टू मेजर द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ठीक आहे, आलं लक्षात तुमच्या की बॅरोमीटरचं मेन काम काय, मेन फंक्शन लक्षात आलं. चला आता हे जे बॅरोमीटर आहे, दिस बॅरोमीटर वॉज डिझाईन बाय, म्हणजे इट वॉज डिझाईन बाय, कुणी डिझाईन केलं होतं बघा, इट वॉज डिझाईन बाय टॉरिसेली. या टॉरिसेली सायंटिस्टनं याला डिझाईन केलं होतं. मग आता या टॉरिसेलीनं ज्यावेळेस हे फर्स्ट टाइम बॅरोमीटर तयार केलं त्यावेळेस ते कसं होतं बघा. काय होतं याच्या या बॅरोमीटर मध्ये, बॅरोमीटरचे दोन पार्ट होते. एक जे वेसल आहे ज्याला ट्रप ऑफ मर्क्युरी म्हणतो. ट्रप म्हणजे एक भांड आहे, लक्षात घ्या, ज्याच्यामध्ये मर्क्युरीचं लिक्विड पोअर केलेलं असेल. ओके, म्हणून आता कन्स्ट्रक्शन लागेल तर असं लिहितो का, कन्स्ट्रक्शन ऑफ बॅरोमीटर. Construction of barometer is as shown in figure. चला आता ह्या डायग्राम मध्ये बघू आपण की हे बॅरोमीटर कसं असतंय. ह्याच्यामध्ये हा एक मर्क्युरीचा ट्रप आहे, तुम्ही लक्ष द्यायचं याच्याकडे. इट कन्सिस्ट ऑफ ट्रप ऑफ मर्क्युरी, ज्याच्यामध्ये पहा या टाइपनं अशी मर्क्युरी फिल अप केलेली असेल. या मर्क्युरीसाठी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा ऑप्टिव्ह अँगल असतो, म्हणून या साईडला लिक्विड असं साईडला खाली असेल आणि मिडल पोर्शन त्याचा थोडासा वर असं लक्षात घ्यायचं. हे सर्व मर्क्युरी लिक्विड आहे. ठीक आहे, आता कन्स्ट्रक्शन मध्ये बघा तुम्हाला काय काय सांगायचंय.
एक हे जे काढलं याला ट्रफ ऑफ मर्क्युरी म्हणायचं. ट्रफ म्हणजे ऍक्च्युअली हे भांड आहे ज्याच्यामध्ये के मर्क्युरीचं लिक्विड असेल, म्हणून मी मुद्दाम इथं नाव देतो, तुम्हाला लिहायला सोपं होईल. ट्रफ ऑफ मर्क्युरी हे याच्यामध्ये काय मर्क्युरी फिल केलेला लक्षात असू द्यायचं. ठीक आहे, हे एक कन्स्ट्रक्शन झाला, एक पार्ट झाला. आता याचा जो दुसरा पार्ट असतो त्या दुसऱ्या पार्ट मध्ये लागलं तर हा भाग मी कॅन्सल करतो. ऍज इथं अशी डायग्राम काढतो बघा. याच्यामध्ये एक ट्यूब आहे लक्षात ठेवायचं. इट कन्सिस्ट ऑफ अ ग्लास ट्यूब. ही या टाइपची इन्व्हर्टेड ग्लास ट्यूब असते. याचं जे ओपन एंड आहे हे लोअर एंडला असतं. ठीक आहे, खाली असते याच्यामध्ये इन्व्हर्टेड ग्लास ट्यूब असते लक्षात ठेवायचं. मग ह्याला एक ग्लास ट्यूब आहे आणि हे ग्लास ट्यूब कशी असते त्याच्यामध्ये या टाइप नशी याच्यात सुद्धा ड्राय मर्क्युरी फिलअप केलेली असते भरताना. ते आपण प्रोसेसच्या वेळेस पाहू, लक्षात घ्यायचं. ह्याच्यामध्ये जे बी मर्क्युरी फिलअप केलेली असेल दॅट मर्क्युरी इज अ ड्राय मर्क्युरी. ठीक आहे, चला मग आता याच्या कन्स्ट्रक्शन बद्दल बोलू की कसं कसं सांगायचं. तर पहिल्यांदा सांगता यावं आपल्याला. इट कन्सिस्ट ऑफ, बघा याच्यामध्ये काय असतंय. इट कन्सिस्ट ऑफ काय याच्यामध्ये, इट कन्सिस्ट ऑफ अ ट्रफ ऑफ मर्क्युरी. इट कन्सिस्ट ऑफ अ ट्रफ ऑफ मर्क्युरी. याच्यामध्ये एक मर्क्युरीचा ट्रफ असते. ठीक आहे, हा एक पार्ट झाला. आता दुसऱ्या पार्ट काय याच्यामध्ये, ही जी ग्लास ट्यूब आहे म्हणून मी असं सांगणार इट कन्सिस्ट ऑफ, बघा आणखी काय असते, इट कन्सिस्ट ऑफ अ ग्लास ट्यूब. याच्यामध्ये एक ग्लास ट्यूब आहे लक्षात घ्यायचं. इट कन्सिस्ट ऑफ ग्लास ट्यूब हुज वन एंड इज ओपन. बघा याचं वन एंड कसं आहे, ओपन आहे. वन एंड इज ओपन अँड अदर एंड इज क्लोज्ड. दुसरं एंड या ट्यूबचं क्लोज्ड आहे लक्षात घ्यायचं. मग आता हे मर्क्युरी बॅरोमीटर तयार करताना काय करतात, हे जे ट्रफ ऑफ मर्क्युरी आहे त्याच्यामध्ये तर लिक्विड फिलअप केलेलंच आहे. ऍक्च्युअली हे अगोदर ट्यूब साइडला असे विचारात घ्या, या टाइपची ही ट्यूब असेल. ठीक आहे, या टाइपची ट्यूब असेल तर सुरुवातीला काय करतात, ही जी ओपन ग्लास ट्यूब असेल एक एंड ओपन आहे दुसरा एंड क्लोज आहे. याच्यामध्ये ड्राय मर्क्युरी फिल केलेला असतो. तो याच्यासाठी फिल करायचा याच्यामध्ये एअर राहिली नाही पाहिजे. मग ड्राय मर्क्युरी घेऊन याच्यामध्ये कम्प्लिटली असा फिलअप करून टाकला जातो लक्षात घ्यायचं. हा ड्राय मर्क्युरी जेवढा शक्य तेवढा या ट्यूब मध्ये फिलअप केलेला असतो. ठीक आहे, मग आता काय केलंय आपण, असा ट्राय केलेला आहे. ही जी ग्लास ट्यूब आहे याच्यात खचून मर्क्युरी भरलेला आहे जेणेकरून याच्यामध्ये एअर प्रेझेंट राहणार नाही. याच्यातली कम्प्लिटली एअर निघून जाईल याचा प्रयत्न केलेला असते. मग ज्यावेळेस याच्यामध्ये सगळा ड्राय मर्क्युरी भरला जाईल त्यावेळेस हे जे ओपन एंड आहे, आता इमॅजिन करा ही ग्लास ट्यूब आहे तर ह्याच्यामध्ये खचून मर्क्युरी भरलेला आहे. हे जे ओपन एंड आहे हे थंबनं असं क्लोज केलं जातं. का क्लोज करायचं की हा सर्व मर्क्युरी याच्यात भरल्याच्या नंतर ह्याच्यात नंतर एअर नाही गेला पाहिजे. याच्यासाठी या थंबच्या सहाय्यानं दिस ओपन एंड ऑफ दिस ग्लास ट्यूब इज क्लोज, याला क्लोज करतात आणि त्याला क्लोज करूनच या ट्रफ ऑफ मर्क्युरी मध्ये असं इन्सर्ट करतात. आणि एकदा लिक्विड मध्ये हे ओपन एंड गेलं की हा थंब आपण रिमूव्ह करतो. प्रोसेस नीट लक्षात घ्या. बॅरोमीटर यूज करायची प्रोसेस कशी, हा जो मर्क्युरीचा ट्रफ आहे याच्यामध्ये ही ग्लास ट्यूब आपल्याला इन्व्हर्टेड उलटी करायची लक्षात घ्यायचं. पण आता उलटी करताना काय प्रिकॉशन घ्यायची की ज्यावेळेस ड्राय मर्क्युरी भरला असेल त्यावेळेस ओपन एंड थंबनं आपल्याला क्लोज करायचे. का क्लोज करायचे, त्याच्यामध्ये एअर नाही गेली पाहिजे. म्हणजे आपला हेतू असा आहे की ज्यावेळेस ही ग्लास ट्यूब आपण इन्व्हर्ट करू त्यावेळेस वरच्या कडाला जरी काही गॅप तयार झाला तरी तिथं कम्प्लिटली व्हॅक्यूम क्रिएट व्हावा. इथं तयार होणार प्रेशर हे झिरो क्रिएट करायचं आपल्याला. ठीक आहे, मग बघा आता ऐका व्यवस्थित काय केलं जातंय. तुम्हाला कळालं ट्रफ ऑफ मर्क्युरी एक ग्लास ट्यूब आहे आणि लेंथ ऑफ दिस ग्लास ट्यूब इज नियर अबाउट किती असते, 1 मीटर असते. तो सुद्धा पॉइंट तुम्ही नोट करून ठेवणं गरजेचं लक्षात घ्यायचं. लेंथ ऑफ दिस ग्लास ट्यूब, ही जी ग्लास ट्यूब आपण यूज करायला, लेंथ ऑफ दिस ग्लास ट्यूब इज 1 मीटर अप्रॉक्सिमेटली सांगायला आपण. तशी तर हे लॉंग ट्यूब असते, रिक्वायरमेंट नुसार त्याची लेंथ आपण कमी जास्त घेत असतो. ठीक आहे, चला आता एक्सपेरिमेंट कसा करायचा आहे तर मी ते सांगायला लागलो तुम्हाला. प्रेशर मेजर करायला काय नाव काय करायचंय, ड्राय मर्क्युरी. बघा हे पॉइंट नीट लक्षात घ्यायचं. नाव ड्राय मर्क्युरी इज फील्ड इन अ ग्लास ट्यूब. ही जी ग्लास ट्यूब आहे या ग्लास ट्यूब मध्ये आपण हा सर्व ड्राय मर्क्युरी फिल करायला अँड इट्स ओपन एंड, त्याचं जे ओपन एंड आहे ते ओपन एंड काय करायला होतं आपण क्लोज करायला, इज क्लोज्ड बाय थंब. कशाच्या सहाय्यानं, तर थंबच्या सहाय्यानं ओपन एंड क्लोज करून टाकायचं. ठीक आहे, चला आता कन्स्ट्रक्शन मध्ये कळालं.
हा ट्रफ आहे, ग्लास ट्यूब आहे, याच्यात मर्क्युरी फिलअप केली, त्याचं जे ओपन एंड आहे ते थंबनं क्लोज केलं. आता काय करा म्हणायचं, ती जी ग्लास ट्यूब आहे ती इन्व्हर्टेड करा. कशामध्ये? इनटू द ट्रफ ऑफ दिस मर्क्युरी. म्हणून बघा मी इथं सांगायला होता नाव ग्लास ट्यूब, तिची आपली ग्लास ट्यूब होती. नाव ग्लास ट्यूब इज इन्व्हर्टेड. इन्व्हर्टेड म्हणजे त्याला उलट करायचंय. इज इन्व्हर्टेड इनटू द ट्रफ ऑफ मर्क्युरी. तो जो मर्क्युरीचा ट्रफ आहे इनटू ट्रफ ऑफ मर्क्युरी, त्या ट्रफ मध्ये आपण त्याला उलट करायला लागलो, लक्षात घ्यायचं. अँड उलट तर केलंच, अँड थंब इज रिमूव्ड. थंब आपण काढून घेतलं, लक्षात ठेवायचा. थंब काढून घेतो. मग आता काय केलं आपण, इथं जे हा थंब लावलेला होता, ही ट्यूब होती, उलटी केली, थंब रिमूव्ह केला. ज्यावेळेस आपण इथं थंब रिमूव्ह करू त्यावेळेस प्रॅक्टिकली असं ऑकर होतं, ह्याची जी मर्क्युरीची लेवल आहे इथपर्यंत, म्हणजे ह्या खालच्या टोकापर्यंत आपण मर्क्युरी फिलअप केली होती, बट त्याला इन्व्हर्ट केलं की ह्या जे मर्क्युरीची लेवल आहे ती थोडीशी खाली जाते, लक्षात घ्यायचं. म्हणून आता काय होतं ते सांगा. काय होतंय? इट इज ऑब्झर्व्ड दॅट, काय ऑब्झर्व होतं बघा, इट इज ऑब्झर्व्ड दॅट लेवल ऑफ मर्क्युरी, लेवल ऑफ मर्क्युरी इन ग्लास ट्यूब. या ग्लास ट्यूब मध्ये जी बी मर्क्युरी ती गोज डाऊन, खाली जाते असं सांगायचं आपल्याला. ठीक आहे, चला मग आता काय केलं, कुठपर्यंत आला, मर्क्युरी फिल केला, ओपन एंड थंब क्लोज केलं, इन्व्हर्ट केलं त्या ट्रफ ऑफ मर्क्युरी मध्ये, थंब रिमूव्ह केलं, तर आपल्याला असं दिसलं ह्या ज्या काही ग्लास ट्यूब मध्ये मर्क्युरीची लेवल आहे ती थोडीशी खाली राहिली. मग इथं जो बी पार्ट आहे बेटा, आता हा इथं वर जो पार्ट तयार झाला हा समजा पॉइंट ए म्हणतो, हा सगळा कोण आहे, इथं व्हॅक्यूम तयार होईल. हा पूर्ण मर्क्युरी खाली सरकला, लक्षात घ्या. ऍक्च्युअली तर फील केलता पण इन्व्हर्ट केलं, थंब रिमूव्ह केलं, म्हणून ही लेवल थोडीशी डाऊन होईल, खाली चालली जाईल. मग या भागामध्ये एकतर थोड्याफार या मर्क्युरीच्या वेपर्स असू शकतात, पण मर्क्युरीचं वेपरायझेशन सहजासहजी होत नाही. कशामुळं? ड्यू टू इट्स हाय मेल्टिंग पॉइंट. ओके, मग आता इथं जो बी पार्ट आहे हा ए पॉइंटचा इथून वरचा पार्ट जो बी सांगायला आपण हा व्हॅक्यूम आहे, लक्षात घ्यायचं. आणि या व्हॅक्यूमचं सेपरेट नाव असते काय, टॉर्सेलियन व्हॅक्यूम म्हणतो आपण त्याला, लक्षात घ्यायचं. इट इज नोन ॲज द टॉर्सेलियन व्हॅक्यूम. मग इथं जो व्हॅक्यूम क्रिएट झाला त्याला सेपरेट नाव देतो, नोन ॲज द टॉर्सेलियन व्हॅक्यूम. मग तुम्हाला आता मी पुन्हा याच्यावरती ट्रेस का करायलोय, याचा रोल महत्वाचा आहे, तर लक्षात घ्यायचा. इथं जो व्हॅक्यूम तयार झाला त्याचा रोल अत्यंत इम्पॉर्टंट आहे. आपल्याला क्लिअरली कळायला पाहिजे, इथं जर व्हॅक्यूम असेल तर ए पॉइंटचं प्रेशर किती असायला पाहिजे, 0. व्हॅक्यूम प्रेशर एक्झर्ट करत नाही बेटा, ठीक आहे, कारण तिथं नो मॉलिक्युल्स आर देअर, मॉलिक्युल्सच नाहीत असं कन्सिडर करतो. आणि जर मॉलिक्युल नसतील तर त्याला वेट असणार नाही, आणि वेट नसेल तर त्याला प्रेशर एक्झर्ट करता येणार नाही. म्हणून तुम्हाला या मर्क्युरी पॅरामीटर मधला हा मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट आहे, नोट करून ठेवायचा आहे. इथं जी बी व्हॅक्यूम क्रिएट झाली त्याला टॉर्सेलियन व्हॅक्यूम असं म्हणतो, आणि बघा तिथलं प्रेशर 0 घ्यायचं. ठीक आहे, मग तुम्हाला वर्किंग कळाली की आपल्याला त्या ट्यूबला या थंबनं क्लोज करणं का गरजेचं होतं. का गरजेचं होतं, आपण इन्व्हर्टेड केली, रिमूव्ह केली की टॉपला आपल्याला व्हॅक्यूम क्रिएट होणार आहे. आणि व्हॅक्यूम याच्यासाठी क्रिएट करायचा की मुद्दाम म्हणून आपल्याला इथलं प्रेशर 0 बनवायचं. ठीक आहे, चला इथलं प्रेशर किती झालं आता, 0. पुढे काय करायचं बघा. आता या ट्यूब मधून मी खाली येतो, मग मी काय करतो, इथं एक पॉइंट कन्सिडर करतो इनसाइड दिस ट्यूब. ट्यूबच्या आतमध्ये या ट्यूबच्या या पॉइंटला मी पॉइंट बी असं म्हणतो. आणि आपल्याला माहिती की हा जर पॉइंट बी असेल, याच्या वरचं प्रेशर हे जो लिक्विड कॉलम आहे त्याच्यामुळेचं बी पॉइंटचं प्रेशर कसं असेल, बी पॉइंटचं प्रेशर कसं असेल, इथलं पी आहे म्हणजे इथलं प्रेशर प्लस एवढ्या लिक्विड कॉलमचं प्रेशर, या लिक्विड कॉलमची हाईट ही जी काही आहे ते एच म्हणून आपण ही मेजर करा म्हणायचं अगोदर त्यांना. ठीक आहे, मग आता प्रोसेस पद्धतशीर कळाली तुम्हाला. एकदा का व्हॅक्यूम क्रिएट केला की आपण म्हणायचं ही जी हाईट आहे, हाईट ऑफ लिक्विड कॉलम किंवा हाईट ऑफ कॉलम इन अ ग्लास ट्यूब मेजर करा म्हणायचं, किंवा इज मेजर्ड अँड कन्सिडर किती होती म्हणायचं, एच होती. म्हणून आता मी असं म्हणतो, नाव काय करा म्हणायचं, मेजर. नाव मेजर द हाईट ऑफ मर्क्युरी कॉलम. तो जो मर्क्युरी कॉलम आहे त्या मर्क्युरी कॉलमची हाईट मेजर करा म्हणायचं. मर्क्युरी कॉलम इन ग्लास ट्यूब, ग्लास ट्यूब, आणि लेट दिस हाईट इज इक्वल टू एच असं कन्सिडर करा म्हणायचं. ठीक आहे, बघा आता तुम्ही एक एक स्टेप न पुढे चाललात.
एकदा आता ही हाईट कळाली की आता पी पॉइंट कन्सिडर करा म्हणायचं. कुठे? या लिक्विड सरफेसला आहे, म्हणजे बाहेर ज्या लेवलला लिक्विड आहे त्याच सरफेसला हा पॉइंट पी आहे. मग आता मी असं म्हणतो नाव कन्सिडर, किंवा अगोदर हे कन्स्ट्रक्शन संपलं, आता मेजरमेंट करायचं आपल्याला प्रेशरचं. तर बघा एवढी प्रोसेस कंप्लीट केली. कन्स्ट्रक्शन लक्षात घ्या, हा पार्ट मला पूर्ण रब करायचा आहे कारण प्रेशरचं मला इक्वेशन तयार करायचं आहे. ठीक आहे. मग कन्स्ट्रक्शन कळाले तुम्हाला. बॅरोमीटर काय असते, कशासाठी मेजर करायचं? ऍटमॉस्फेरिक प्रेशर मेजर करायला. काय काय असतं यात? मर्क्युरीचा ट्रफ आहे आणि एक ग्लास ट्यूब आहे. काय केलं जातं? ग्लास ट्यूब मध्ये ड्राय मर्करी खचून भरला जातो, लक्षात घ्यायचं. ओपन एंड थंब न क्लोज करतात, पुन्हा ट्रफ ऑफ मर्क्युरी मध्ये त्याला इन्व्हर्ट करतात. इन्व्हर्ट केलं की थंब रिमूव्ह करतो. थंब रिमूव्ह केला, व्हॅक्यूम क्रिएट होतो. त्याला काय नाव दिलं आपण? टॉरिसिलियन व्हॅक्यूम. म्हणून ए पॉइंटचं प्रेशर आपण किती घेतलं? 0 घेतलं. आणि त्यांना सांगितलं याच्यामध्ये जो बी आता ही हाईट ऑफ लिक्विड कॉलम असेल याच्यामध्ये इनसाइड द ग्लास ट्यूब, याची हाईट मेजर करा म्हटलं आणि ती किती कन्सिडर केली? h. चला हे सगळं कन्स्ट्रक्शन नोट केलं तुम्ही. नोट करा हा सगळा भाग आणि पुढे जायचंय आपल्याला. प्रेशर कसं मेजर करायचंय ते स्टडी करायचंय. बघा आता एकदा हाईट मेजर केली की बाकीचं काम आपलं सोपं आहे. बाकी काय काय करायचंय पहा आता आपण काय करणार याच्यात ते. सर्वांनी हाईट मेजर करून घेतली असं आपण इमॅजिन करू या प्रेशरच्या मेजरमेंट साठी. मग आपल्याला कळालंय हिअर हाईट ऑफ दिस मर्क्युरी कॉलम इज किती होती? h होते. चला आता काय करा म्हणायचं. काय करा आता? कन्सिडर. काय कन्सिडर करायचंय? कन्सिडर द पॉइंट बी ऍज शोन इन फिगर. फिगर मध्ये जसं दाखवलाय तसा पॉइंट बी कन्सिडर करा म्हणायचं आणि या पॉइंटचं प्रेशर काढा म्हणायचं. म्हणजे काय म्हणायला? प्रेशर ऍट पॉइंट बी. प्रेशर ऍट पॉइंट बी इज कसं असेल? पीबी म्हणू आपण त्याला. आणि बघा आपल्या ठरलेल्या नियमाप्रमाणे प्रेशर काढू. ह्या बी पॉइंटचं प्रेशर म्हणजे काय? याच्या टॉपचं प्रेशर प्लस प्रेशर ड्यू टू दिस लिक्विड कॉलम. टोटल प्रेशर ज्याला म्हणतो तो सम असतो कुणाची? ऍटमॉस्फेरिक प्रेशर प्लस प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम. पण या बी पॉइंट साठी इथं ऍटमॉस्फेरिक प्रेशर नाही. कोण आहे वरच्या कडेला? व्हॅक्यूम आहे. मग इथलं प्रेशर प्लस या लिक्विड कॉलमचं प्रेशर. म्हणून मी असं लिहितो दिस पीबी इज इक्वल टू, लागल तर हा इथला जो पॉइंट आहे मी त्याला पी ए प्लस काय म्हणतो मी? रो एच जी असं म्हटलं, लक्षात घ्या. रो म्हणजे याची डेन्सिटी, जी ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, आणि एच काय? ही हाईट आहे त्याची. ठीक आहे. चला काय झालं? पीबी इज इक्वल टू पी ए, हे रो एच जी, म्हणजे पीबी इज इक्वल टू पी ए 0 आहे प्लस हा रो एच जी. सो दिस पीबी इज इक्वल टू रो एच जी. हे असा भाग झाला. ठीक आहे. चला आपण इथलं प्रेशर मेजर केलं. बट लक्षात ठेवा बॅरोमीटर स्टडी करत असताना आवर मेन एम इज दॅट वी वॉन्ट टू मेजर द ऍटमॉस्फेरिक प्रेशर. काय एम आहे आपलं? ऍटमॉस्फेरिक प्रेशर मेजर करायचं. पण आपण इथलं प्रेशर मेजर केलं. मग आता प्रश्न असा आहे हाऊ टू मेजर द ऍटमॉस्फेरिक प्रेशर. कसं मेजर करता येईल? तर आपण या ट्यूबच्या बाहेर यायचं आणि बरोबर या लेवललाच इथे एक पॉइंट सी कन्सिडर करा म्हणायचं. म्हणजे काय म्हणायला तर आपण कन्सिडर द पॉइंट सी which is outside this glass tube but at the same horizontal level. तुम्ही म्हणता सेम हॉरिझॉन्टल लेवलला काय घ्यायचं सर? काल परवा आपण एक प्रॉपर्टी पाहिली, प्रेशर ऍट सेम हॉरिझॉन्टल लेवल इज इक्वल असते. कारण हे लिक्विड आणि हे लिक्विड इक्विलिब्रियम मध्ये बेटा. मग इक्विलिब्रियम मध्ये त्याच वेळेस असते ज्यावेळेस ह्या दोन पॉइंटचं प्रेशर सेम असते. इमॅजिन करा इथलं प्रेशर जास्त असतं, ते सगळं लिक्विड निघून इकडे वाढलं असतं. लक्षात घ्या असं फ्लो झालं असतं. इथलं जास्त असतं तर इकडून आणखी वर गेलं असतं इकडं. ठीक आहे. म्हणजे आता आपल्याला या एक्सपेरिमेंट मध्ये हा सगळा पार्ट इक्विलिब्रियम मध्ये, म्हणजे काय? बी पॉइंटचं आणि सी पॉइंटचं प्रेशर कसं आहे? इक्वल आहे. ठीक आहे. मग आता आपल्याला काय सांगायचंय की सी पॉइंट कन्सिडर करा. कसा आहे तो बेटा? इट इज आउटसाइड द ग्लास ट्यूब अँड ऍट द सेम हॉरिझॉन्टल लेवल ऑफ पॉइंट बी. बरोबर. म्हणून मी आता काय म्हणतोय बघा, ह्याच्याकडे नीट लक्ष द्या. नाव कन्सिडर द पॉइंट सी. नाव कन्सिडर द पॉइंट सी विच इज, कसा आहे हा बघा, विच इज आउटसाइड. कसा आहे हा? आउटसाइड. विच इज आउटसाइड द ग्लास ट्यूब. ह्या ग्लास ट्यूबच्या आउटसाइडला अँड ऍट द सेम हॉरिझॉन्टल लेवल. अँड ऍट द सेम हॉरिझॉन्टल लेवल. हे अत्यंत महत्वाचे सांगणं लक्षात ठेवायचं. बरोबर. हा सी पॉइंट कसा घ्यायचा आहे? आउटसाइडला आणि ऍट द सेम हॉरिझॉन्टल लेवल. ज्या लेवलला बी पॉइंट आहे त्याच लेवलला हा सी पॉइंट असायला पाहिजे. ठीक आहे. मग आता चला मला सांगा इथलं प्रेशर काय असेल?
दिस पॉइंट सी इज ओपन टू द ऍटमॉस्फिअर. मग पी सी पॉइंटचं प्रेशर पुन्हा एवढं असेल ऍटमॉस्फेरिक प्रेशर एवढं, पण आपण काय सांगतो हे प्रेशर म्हणजे एवढं असावं, कारण हे दोन पॉइंट कसे येतं हॉरिझॉन्टल लेवल आहेत, सेम हॉरिझॉन्टल लेवल आहे. म्हणून मी आता काय म्हणतो इथं बघा, आता नाव प्रेशर ऍट पॉइंट सी इज गिवन बाय. हे कसं प्रेशर मिळेल बघा, कसं मिळेल, प्रेशर सी म्हणजेच ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे, इट P0 म्हणजे ऍटमॉस्फेरिक प्रेशर इज इक्वल टू PC. बघा सी पॉइंटचं प्रेशर म्हणजे ऍटमॉस्फेरिक प्रेशर एवढं, कारण इट इज ओपन टू द ऍटमॉस्फिअर आहे. ठीक आहे, मग आता काय म्हणतो मी, PC ची व्हॅल्यू पुन्हा एवढी असेल बघा, C आणि B सेम हॉरिझॉन्टल लेवल आहे, ह्या C चं प्रेशर B एवढं आहे म्हणतो, इट इज इक्वल टू PB असेल, आणि PB म्हणजे इथं आलंय ρHg असं आलं. Therefore फायनली म्हणू आपण ऍटमॉस्फेरिक प्रेशर इज गिवन बाय ρHg या फॉर्म्युल्यानं. ठीक आहे, तर इन दिस वे युजिंग बॅरोमीटर वी कॅन मेजर द ऍटमॉस्फेरिक प्रेशर. आलं लक्षात तुमच्या. मग बघा क्वेश्चन तुम्हाला कसा विचारू शकतात, हाऊ द ऍटमॉस्फेरिक प्रेशर कॅन बी मेजर्ड बाय युजिंग द बॅरोमीटर. बॅरोमीटरचा यूज करून प्रेशर कसं मेजर करायचं ते विचारतील. मग हा एक प्रकारचा एक्सपेरिमेंटच आहे, तुम्ही व्यवस्थित सांगायचं, आधी कन्स्ट्रक्शन सांगा आणि पुन्हा वर्किंग सांगा. कन्स्ट्रक्शन मध्ये काय काय आलं बेटा, आपला ट्रफ ऑफ मर्क्युरी, ग्लास ट्यूब, तिची लेंथ किती ते सांगा. काय म्हणायचंय, या ट्यूब मध्ये ड्राय मर्क्युरी फिलअप करा, ते फिल केल्याच्या नंतर थंबनं ओपन एंड क्लोज करा, त्याला ट्रफ ऑफ मर्क्युरी मध्ये इन्व्हर्ट करा. इन्व्हर्ट केलं की इथं व्हॅक्यूम क्रिएट होईल, त्याला टॉरिसिलियन व्हॅक्यूम म्हणा. हे झालं की त्याला हाईट ऑफ लिक्विड कॉलम H मेजर करून घ्या. हे मेजर केल्याबरोबर तुम्हाला काय लक्षात यायचंय, हा H एकदा मेजर केला की B चं प्रेशर काढता येते, आपला नेहमीचा फॉर्म्युला, इथलं प्रेशर प्लस ρHg. B चं कळालं की C चं कळतंय, C पॉइंट इज ओपन टू द ऍटमॉस्फिअर, म्हणून C चं प्रेशर म्हणजे ऍटमॉस्फिअरचं प्रेशर आहे. ठीक आहे, आता याच्यात आणखीन काय महत्वाच्या गोष्टी बघा, हे बॅरोमीटर स्टडी करत असताना तुम्हाला एक लक्षात ठेवायचंय, कधी कधी प्रेशर आपण कसं एक्सप्रेस करतो, इन टर्म्स ऑफ mm ऑफ Hg च्या फॉर्म मध्ये एक्सप्रेस करतो. मग ते कसं एक्सप्रेस करतात ते लक्षात ठेवायचंय. ज्यावेळेस हे जे बॅरोमीटर आहे, हे बॅरोमीटर तुम्ही सी लेवलला जर नेलं तर तुमच्या असं लक्षात येईल, ही जी मर्क्युरीची हाईट आहे बेटा ती 76 सेंटीमीटर राहते किंवा 760 मिलीमीटर राहते. म्हणजे काय, ऍट सी लेवल तुम्ही जर का सी लेवलला गेला, या सी लेवलला तुम्हाला H इज इक्वल टू 76 सेंटीमीटर ऑफ Hg, म्हणजे ह्या लिक्विड कॉलमची जी हाईट आहे ती तुम्हाला 76 सेंटीमीटर आलेली पाहायला मिळते. म्हणून तर असं म्हणतात 1 ऍटमॉस्फेरिक प्रेशर एक्सप्रेस करताना होता 1 ATM ला असं सुद्धा एक्सप्रेस करतात काय, 76 सेंटीमीटर ऑफ Hg, किंवा याला 760 mm ऑफ Hg असं सुद्धा म्हणतात, लक्षात घ्यायचं. किंवा त्याला 0.76 मीटर ऑफ Hg असं सुद्धा एक्सप्रेस करतात. म्हणजे याचा अर्थ असा नाही, असा मिनिंग घ्यायचा नाही 1 ऍटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे 76 सेंटीमीटरचा कॉलम असतो, तसं नाही. 1 ऍटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे काय, 76 सेंटीमीटरच्या कॉलमनं जेवढं प्रेशर एक्झर्ट केलं जाईल ते झालं 1 ऍटमॉस्फेरिक प्रेशर. ठीक आहे, म्हणून ऍटमॉस्फेरिक प्रेशर किंवा प्रेशर एक्सप्रेस अनेक प्रकारे केलं जातं. जसं ऍटमॉस्फिअर मध्ये 76 सेंटीमीटर ऑफ Hg, 760 mm ऑफ Hg, त्यालाच पुन्हा आपण त्या दिवशी पाहिलं आपण टॉर असं म्हणतो. ठीक आहे, मग हे सगळे डिफरंट वेज आहेत, डिफरंट युनिट आहेत काय करायचे, प्रेशर एक्सप्रेस करण्याचे. आता या बॅरोमीटर मधला शेवटचा महत्वाचा पॉइंट जो तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट आहे, नोट करून ठेवायचा तो पॉइंट, की या मर्क्युरी बॅरोमीटर मध्ये मर्क्युरीज का यूज केली. व्हॉट इज द रिझन बिहाइंड युजिंग द मर्क्युरी. मर्क्युरी का यूज करायचे त्याचे कारण, पहिलं तर कारण तुम्हाला कळालंय की आपण काय करतो बेटा, वॉटर जर घेतलं तर त्याची डेन्सिटी किती असते, 10 to the power 3 किलोग्रॅम पर मीटर क्यूब एवढी असते. ठीक आहे, मर्क्युरीची डेन्सिटी आपल्याला माहिती 13,600 किलोग्रॅम पर मीटर क्यूब, म्हणजे किती हे बघा 1.3 टाइम्स का किती 13 टाइम्स म्हणता येईल, ह्याच्या किती तेवढ्या टाइम्स डेन्सिटी जास्त आहे. म्हणून मर्क्युरी यूज करण्याचं पहिलं कारण काय, इट इज द डेन्सेस्ट लिक्विड. हे कसलं लिक्विड आहे, डेन्सेस्ट लिक्विड आहे, लक्षात घ्यायचा. हे डेन्सेस्ट आहे म्हणून हे यूज केलं जातं, हे पहिलं रिझन झालं. ठीक आहे, वाय मर्क्युरी, वाय नॉट वॉटर किंवा वाय नॉट अदर लिक्विड. दुसरे लिक्विड वापरले असते तर काय झालं असतं ते पुन्हा बघू आपण, पण सध्याला मर्क्युरी का वापरायचे ते बघा. याचं आणखी दुसरं कारण काय आहे, डू नॉट वेपराइज, लक्षात घ्यायचं.
हे लवकरात लवकर वेपोराइज होत नाही का? याचा मेल्टिंग पॉइंट कसा हाय आहे. विचार करायचा, वेपोराइज झालं इथं मर्क्युरीच्या जास्त वेपर्स जमा होतील, म्हणजे कम्प्लीट व्हॅक्यूम इथं राहणार नाही. काय एक्सपेक्टेड आहे आपल्याला? इथलं ऍटमॉस्फेरिक प्रेशर जर करेक्ट मेजर करायचं असेल इथं कम्प्लीट व्हॅक्यूम एक्सपेक्टेड आहे. ठीक आहे. मग जर याचं वेपरायझेशन जर झालं तर इथं काही वेपर्स येतील, म्हणजे आपल्याला ए पॉइंटला जो कम्प्लीट व्हॅक्यूम एक्सपेक्टेड आहे तो आपल्याला मिळणार नाही. ठीक आहे. म्हणून मर्क्युरी यूज करायचं. आणि सगळ्यात महत्वाचं आणखीन एक काय, कसं आहे, इट इज द ऑपेक्यू. आणि कसं आहे हे शायनिंग आहे, लक्षात घ्यायचं. इट इज शायनिंग. आता शायनिंगचं आपल्याला महत्व काय बघा. ऑपेक्यू मीडियम म्हणजे काय? मर्क्युरी मधून लाईट पास होऊ शकत नाही बेटा. लाईट जर पास झाला ते ट्रान्सपरंट झाला असता, आणि जर मर्क्युरी ट्रान्सपरंट झाला इथं किती रिडिंग आहे ते आपल्याला ओळखता आली नसते, लक्षात घ्यायचं. ठीक आहे. जसं आपण वॉटरच्या बाबतीत बोलतो, कसं आहे ते जरा जरा ट्रान्सपरंट आहे, म्हणून याच्यात जर वॉटर फिल असतं तर इथपर्यंत ग्लास मध्ये किती उंचीपर्यंत आहे ते पाहायला अवघड जातं. म्हणून हे मर्क्युरी कसं आहे, एक तर ऑपेक आहे. हे ऑपेक आहे म्हणजे काय? इट डू नॉट अलाउड द लाईट टू पास थ्रू इट. त्यातून लाईटला जाऊ देत नाही ते लक्षात घ्यायचं. आणि शायनिंग मुळे काय होईल, मर्क्युरी हा सतत शाईन होत राहतो, म्हणजे आपल्याला इझिली कळणार आहे ह्या ट्यूब मध्ये त्याची लेवल कुठपर्यंत गेली ती. ठीक आहे. म्हणून हे 3 कारण होते वाय मर्क्युरी इज युज्ड इन अ मर्क्युरी पॅरामीटर. ठीक आहे. म्हणून हे 3 कारण लक्षात ठेवा. याची एक तर मर्क्युरीची डेन्सिटी जास्त आहे, त्याचं वेपरायझेशन होत नाही, आणि तिसरा महत्वाचा पॉइंट हे कसं आहे, ऑपेक आहे. ऑपेक म्हणजे काय? इट डू नॉट अलाउड द लाईट टू पास थ्रू इट. लाईट जर गेली तर हे ट्रान्सपरंट बनेल बेटा. मग आपल्याला या लिक्विड कॉलम मध्ये किंवा ट्यूब मध्ये किती हाईटला लिक्विड गेलं हे आपल्याला कळणार नाही, आणि हे नाही कळलं तर आपण रीडिंग नोट करू शकणार नाही. मग आता दुसरा एक महत्वाचा पॉइंट आहे. इमॅजिन करा या मर्क्युरीच्या ऐवजी आपण जर वॉटर यूज केलं असतं तर बघा फरक काय पडला असता, जो की आपल्याला वापरणं शक्य नाही. लक्षात घ्या. वॉटर का यूज करत नाही त्याच्याकडे बघायला आपण. आता वॉटर बद्दल तुम्हाला माहिती की वॉटरची डेन्सिटी किती असते बेटा? 10 to the power 3 किलोग्राम पर मीटर क्यूब एवढी डेन्सिटी. म्हणजे जर आता इमॅजिन करा ह्या वॉटर मध्ये, हे बॅरोमीटर मध्ये आपण वॉटर यूज केलं असतं तर ते एवढे आले असते 10 to the power 3 किलोग्राम पर मीटर क्यूब. ठीक आहे. मग आता विचार करा, इफ वी वॉन्ट टू मेजर द 1 atmospheric प्रेशर, आपल्याला खूप छोटं प्रेशर म्हणजे किती 1 atmospheric प्रेशर एवढं यूज करायचंय, तर आपण हा फॉर्म्युला घेणार दरवेळेसचा. आपण फक्त बघू, जर आपण वॉटर यूज केलं असतं तर किती लांब आपल्याला ट्यूब यूज करावं लागली असते. आता बॅरोमीटरनं काय सांगितलं, फक्त 1 मीटरची ट्यूब सफिशियंट आहे, 1 मीटर पेक्षा जास्तची गरज नाही. मग जर वॉटर यूज केलं असतं तर काय झालं असतं, प्रेशर 1 atmospheric म्हणजे 1.01 इंटू 10 to the power 5 एवढं घेतो आपण याला. रो डेन्सिटी किती याची 10 to the power 3. हे एच हाईट काढायची आपल्याला, आणि जी आपण अंदाजे 10 कन्सिडर करू तात्पुरतं रफ कॅल्क्युलेशन साठी. ठीक आहे. जी किती घेतला आपण 10 घेतला, तर बघा वॉटर साठी हाईट किती आली असते, हे किती झाले 1.01 10 to the power 3 आणि हे 4 एवढ्या, तिथं 10 to the power 1 शिल्लक राहिले असते एच एवढा. एच इज इक्वल टू किती झाला असतं 10.1 मीटर. बघा ह्या ट्यूबची हाईट किती झाली, 10 मीटर लांबीची ट्यूब आपल्याला यूज करावी लागली असती. म्हणजे अंदाजे इन अदर वर्ड हे इन्स्ट्रुमेंटच आपण यूज करू शकलो नसतो. लक्षात घ्या. 10 मीटर लांबीची ट्यूब घेतल्याच्या नंतर आपल्याला किती उंच जावं लागलं असतं. ही वॉटरची लेवल येणार आहे किती मीटर, 10 मीटर. कुणासाठी? 1 atmospheric प्रेशर साठी. म्हणजे ट्यूब मध्येच 10 मीटर पर्यंत वर पाणी जाणार, म्हणजे ट्यूब किती उंचीची लागली असते आपल्याला. म्हणून ही ट्यूबच्या हाईटचा प्रॉब्लेम होता, याच्यासाठी आपण काय यूज केला तर मर्क्युरी यूज केला. होऊ शकतं कधी कधी तुम्हाला प्रॉब्लेम विचारतील कशावरती, मर्क्युरीच्या ऐवजी वॉटर यूज केलं तर हाईट काढा म्हणतील. कुणासाठी? फॉर द 1 atmospheric प्रेशर. किंवा तुम्हाला म्हणतील barometer is taken at the sea level and mercury is replaced by the water. Calculate the height of water in a mercury barometer tube. त्याच्या ट्यूब मध्ये हाईट काढा म्हणते, अंदाजे 10 मीटरची असते, लक्षात असू द्यायचं. इन शॉर्ट काय, वी कांट यूज द वॉटर इन अ मर्क्युरी बॅरोमीटर. म्हणून मर्क्युरीला रिप्लेसमेंट नाही बेटा. म्हणून तुमच्या मनामध्ये हे क्वेश्चन्स येऊ नये, सर वाय मर्क्युरी इज युज्ड, वाय नॉट अदर सबस्टन्सेस किंवा अदर लिक्विड्स, दुसरे काय यूज केले नाही, तर त्याचे हे सगळे रिझन्स आहेत. मला वाटतं आता हे तुम्हाला चांगले कळाले असतील. बॅरोमीटर हे सिंपल डिव्हाइस आहेत बेटा. कसं कसं लक्षात ठेवायचं बघा तुम्ही. मर्क्युरीचा ट्रॉप ग्लास ट्यूब असते, नियर अबाउट 1 मीटर लेंथची होती. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये काय करा, ट्यूब मध्ये मर्क्युरी फिल करा, त्याचं ओपन एंड क्लोज करा,
ट्रफ मध्ये इन्व्हर्ट करा, थंब रिमूव्ह करा, वर व्हॅक्यूम क्रिएट होईल, त्याला टॉरेसिलियन व्हॅक्यूम असं म्हटलं. टॉरेसिलियन व्हॅक्यूम काढला आपण की बी पॉइंट घ्या, हे कुठं इनसाइड द ट्यूब, बाहेरच्या लिक्विडच्या लेवलला घ्या, तिथलं प्रेशर काढा, पीए प्लस रो एच जी, वरचं व्हॅक्यूमचं 0 म्हणा, पीबी मिळाला, बाहेर बी च्या लेवलला सी पॉइंट घ्या विच इज ओपन टू द ऍटमॉस्फिअर. बी चं सी चं प्रेशर सेम असते म्हणा, पीसी म्हणजे P0 आणि रो एच जी न काढा, एच म्हणजे हाईट ऑफ मर्क्युरी असेल इन मर्क्युरी बॅरोमीटर. ठीक आहे. चला आता हे बॅरोमीटर कळालं तर आपण बघूया या मर्क्युरी बॅरोमीटर वरती प्रॉब्लेम कसे विचारले जातात. ठीक आहे. तर मर्क्युरी बॅरोमीटर वरचा प्रॉब्लेम अतिशय इझी असतो बेटा. कसा असेल, या ट्यूब मधली फक्त हाईट देतील तुम्हाला आणि प्रेशर कॅल्क्युलेट करा म्हणतील. म्हणजे काय, P इज इक्वल टू रो एच जी न प्रेशर काढा म्हणतील तुम्हाला. म्हणजे साधे साधे प्रॉब्लेम आहे. मी इथं डायरेक्टली सांगतोय का काय म्हणतो मी, इन बॅरोमीटर. मी जर आज तोंडी प्रॉब्लेम घेतो कारण उशीर व्हायला आपल्याला, आणखीन मॅनोमीटर शिकवायचं. ठीक आहे. इन बॅरोमीटर म्हणतो की मी काय सांगायला तुम्हाला की हाईट इज इक्वल टू 100 सेंटीमीटर एवढी होती. कधी 100 सेंटीमीटर येईल, मी काय केलं, मर्क्युरीच्या ऐवजी वॉटर किंवा काय जे असेल ते समजा, मी साधाच प्रॉब्लेम देतो सुरुवातीला, 80 सेंटीमीटर एवढी हाईट आहे म्हणतो मी. ठीक आहे. हाईट एवढी तर कॅल्क्युलेट द ऍटमॉस्फेरिक प्रेशर, तिथं ऍटमॉस्फेरिक प्रेशर किती असेल म्हणतो, सी लेवल असेल किंवा आणखी कुठंतरी वर खाली थोडस असेल. हाईट ऑफ मर्क्युरी एवढी होती तर ऍटमॉस्फेरिक प्रेशर काढा म्हणते. तर बघा आता ऍटमॉस्फेरिक प्रेशर कसं असतं बेटा, रो एच जी एवढं असते. रो म्हणजे मर्क्युरीची डेन्सिटी तुम्हाला माहिती 13,600. हे किती म्हणते, हाईट किती, 80 सेंटीमीटर, म्हणजे 80 इंटू 10 टू द पॉवर -2 आणि जी ला अंदाजे आपण 10 घेऊ किंवा 9.8 घ्या. काय घ्यायचं ते घ्या, तुमच्या मनावरती तुम्ही घेऊ शकता तिथं. ठीक आहे. चला काय काय येऊ शकते, काय इथं 10 टू द पॉवर -1 म्हणजे 8 राहिले, हे 0 0 इंटू 8 आले, हे 1 0 हे 1 0 आणि हे कॅन्सल होऊन गेलं तिथं. मग आता याला मल्टिप्लाय करतो मी, हे किती येते, 8 6 आर 48 कॅरी 1, 8 3 आर 24 प्लस 8, 24 प्लस 8 इज द 32, 8 1 चा 8 प्लस 3 आर 11 असतील. आणि बघायला कसं लिहू शकतो आपण, 1.12800 10 टू द पॉवर 5 न्यूटन पर मीटर स्क्वेअर किंवा त्याला पास्कल म्हणू शकता तुम्ही. ठीक आहे. तर हे असं प्रेशर काढा म्हणते. तुम्ही म्हणता सर हे फार इझी होतं, याच्यात काही अवघड नाही. मग मर्क्युरी बॅरोमीटर मध्ये तुम्हाला थोडासा त्रास द्यायचा, तर तुम्हाला आता इथं कसं असं होतं, याच्यामध्ये असं एक्सपेक्टेड होतं बेटा, हे जे ट्रफ होता ह्याच्यामध्ये ग्लास ट्यूब या टाईप नव्हते असे. ठीक आहे. बरोबर वर्टिकल होती. मग तुम्हाला थोडंसं परेशान करायचं म्हटलं तर काय म्हणतील, ही जी ट्यूब आहे अशी तिरपी ठेवली म्हणते आणि मग प्रेशर काढा म्हणते. बघा प्रॉब्लेमच बघू आपण याच्यावरचा कसं येणार आहे ते. चला वही पेन रेडी ठेवा, प्रॉब्लेम नोट करायला लागला तुम्ही. या प्रॉब्लेम आपल्याला असा नोट करायचा आहे. लिहिण्यात आपण इन बॅरोमीटर, हे कसलं बॅरोमीटर आहे, मर्क्युरी बॅरोमीटर. इन बॅरोमीटर ग्लास ट्यूब, glass tube is inclined, glass tube is inclined at an angle, glass tube is inclined at an angle of 30 degree with liquid surface. बघा काय म्हणते, ग्लास ट्यूब आता वर्टिकल नाही, कशी 30 डिग्रीला इन्क्लाइन केलेली. ठीक आहे. पुढे आणखीन काय सांगायला मी, इफ लेंथ ऑफ लिक्विड इन ग्लास ट्यूब, त्या ट्यूब मध्ये जे बी लिक्विड आहे त्याची लेंथ किती बघा, इज 100 सेंटीमीटर. आणि तुम्हाला असं म्हणते कॅल्क्युलेट, काय कॅल्क्युलेट करा म्हणाले, कॅल्क्युलेट द ऍटमॉस्फेरिक प्रेशर. बघा हा अतिशय सिंपल असा प्रॉब्लेम आहे, पण तुम्ही ट्यूब तिरपी ठेवल्यामुळे चुकू शकता. तुम्ही जर का आता नेहमीप्रमाणे असं सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला बेटा, काय की बघा सर यांनी डायरेक्ट हाईट 100 सेंटीमीटर दिलाय, आताच्या सारखं सॉल्व्ह करू तर तुम्ही काही चुकू शकता. इथं आता ट्यूब वर्टिकल नाही, अशी सरळ ट्यूब आहे का नाही, ती अशी थोडीशी इन्क्लाइन केली, कुणासोबत, लिक्विड सोबत ती 30 डिग्रीचा अँगल करते. बघा मी डायग्राम काढतो म्हणजे तुम्हाला कळलं का. या टाईपनं समजा आपण असं इमॅजिन करू, इथपर्यंत लिक्विड फिलअप केलेलं होतं ह्या ट्रक मध्ये. ठीक आहे. आणि ही ट्यूब आता अशी ठेवली, लक्षात असू द्यायचं. या टाईपनं ही ट्यूब आपण अशी ठेवली असं इमॅजिन करू. हा जो अँगल आहे हा कितीचा आहे, 30 डिग्रीचा आहे. ठीक आहे. आणि ते काय सांगते, ह्या ट्यूब मध्ये जे लिक्विड आहे तो काय इमॅजिन करा, इथपर्यंत लिक्विड आहे, हे इथून एवढं डिस्टन्स दिलंय त्यांनी, किती हे 100 सेंटीमीटर एवढं हे डिस्टन्स दिलंय लिक्विड कॉलमच्या ह्याच्यातल्या. कसा आहे तो, तिरपा आहे. तुम्हाला माहिती आहे
लिक्विड प्रेशर कशावर डिपेंड आहे? व्हर्टिकल हाईट वरती. आपल्याला तिरपी स्लॅन्टिंग हाईट चालते का? नाही चालत. लक्षात घ्या, आपल्याला नेहमी व्हर्टिकल हाईट गरजेची असते. म्हणून तुम्ही हा बघितल्या प्रॉब्लेम या हाईटला पटकन 100 सेंटीमीटर घेतलं आणि घाईमध्ये सॉल्व्ह करायला गेला तर प्रॉब्लेम चुकल. मग बेटा आता व्हर्टिकल साईड काय असेल? हे ऍक्च्युअली इथपर्यंत लिक्विड आहे, या लेवल पर्यंत, आणि ही आपली व्हर्टिकल हाईट असेल. ठीक आहे, ही आपली व्हर्टिकल हाईट आहे. इथपर्यंत लिक्विड आहे आणि ही आपली व्हर्टिकल हाईट आहे. तर आपलं मेन इंटेन्शन आहे या एच ला काढायचं. एच कसं काढता येईल? मग बेटा याने हा अँगलच त्याच्यासाठी दिला असते. हा एच कसा आहे? 30 डिग्रीची अपोजिट साइड आहे. म्हणून कुणालाही कळलं का याचा जर sin 30 घेतला तुम्ही इथं तर काय येणार आहे? sin 30 म्हणजे एच अपॉन इकडला हा 100 आहे. म्हणजे एकंदरीत तुम्ही क्लिअरली असं सांगू शकता एच इज इक्वल टू 100 मल्टिप्लाय 100 हे काय तर सेंटीमीटर आहे. 10 टू द पॉवर -2 घ्यायला विसरू नका. 10 टू द पॉवर -2 इंटू sin 30 असं आलं. सो एच इज इक्वल टू 100. हे काय कॅन्सल झाले. sin 30 म्हणजे हाफ, इट इज 0.5 मीटर. एवढी आपल्याला हाईट मिळाली. मग एकदा का हाईट मिळाली की आपल्याला प्रेशर काढणं सोपं आहे. बघा ऍटमॉस्फेरिक प्रेशर इज इक्वल टू ρHg. हे 13,600, हाईट 0.5 आणि पुन्हाची आपण 10 घेऊ. तो काय हा दशांश आणि हे कॅन्सल झाले. 5 ने याला मल्टिप्लाय केलं तर 5 × 30, पुन्हा 3, 5 × 15 आणि 3 18, पुन्हा 1 आला, 5 × 1 5 आणि 1 6. काय होते इथं? 1 2 3 इथं येईल 10 टू द पॉवर 4 हे न्यूटन पर मीटर स्क्वेअर. बरोबर आलं का हे कॅल्क्युलेशन? तर बघा या टाइपनं कॅल्क्युलेशन यावं. अंदाजे तुम्ही करा कॅल्क्युलेशन काय येतं ते प्रेशर तिथं लिहून टाका. तर एवढे न्यूटन पर मीटर स्क्वेअर प्रेशर आपलं असायला पाहिजे. लक्षात घ्या, हाईट किती दिली? तर 0.5 मीटर होती एवढी. मग हे न्यूटन पर मीटर स्क्वेअर असा आन्सर आपल्याला सांगता येऊ शकते याचं. ठीक आहे, तर असा डिफिकल्ट प्रॉब्लेम तयार करायचा म्हटलं तर या टाइपचा असेल. ट्यूब अशी व्हर्टिकल ठेवण्याच्या ऐवजी थोडीशी तिरपी करते, पण तुमच्यावर त्याचा परिणाम होऊ नये. तिरपी केली काय सरळ ठेवली काय, मॅटर सेमच आहे. फक्त आपल्याला व्हर्टिकल हाईट काढायची, आपण त्याच्याकडे लक्ष द्यावा. एच काढून घ्यावा. हा 30 चा अँगल दिलेला होता. ठीक आहे, आजच्या लेक्चर मध्ये एवढंच बाळानो. आज आपल्याला ऍक्च्युअली मॅनोमीटर घ्यायचं होतं, पण मॅनोमीटर मध्येच आपला खूप टाइम गेला. मॅनोमीटर आणि याच्यावरचे काही मिक्स्ड प्रॉब्लेम आपण उद्याला स्टडी करू. ठीक आहे, आज आपण इथं थांबू बेटा.